रामकृष्ण हरे लोचनी सुख झाले हो साजणी साजनी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव विठ्ठली आवडी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर देवीवर तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम जय राम सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रघुमाईच्या पती सोयरिया रघुमाईच्या पती सोयरिया रघुमाईच्या पती सोयरिया
नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे आणि काळे काही न मागे आणि तुका म्हणे काही न माग आणि काळे काही न मागे आणि तुझे पाय सुख सर्व आहे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई माझ प्रेम सर्व देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरी महाराज की जय ढाला ढाला सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई विठो माऊलिये हाची वर देई संचरो निराही हृदया माझी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो आणिक तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठला विठ्ठल 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 सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं विशिष्ट असं मागणं मागितलं आहे आणि हे मागणं मागताना तुकाराम महाराज एका मागणीचा विस्तार 3 प्रकारांनी करतात. या अभंगाच्या एकूण मागण्या जर पाहिल्या तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी 3 मागण्या देवाजवळ मागितलेल्या आहेत. माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत हे पहिलं मागणं आहे. तुम्ही मला सर्व काळ प्रेम द्यावं हे दुसरं मागणं आहे आणि तुम्ही माझ्या हृदयामध्ये संचरून असावं हे तुकाराम महाराजांचं तिसरं मागणं आहे. तुकाराम महाराजांच्या 3 मागण्या या अभंगामध्ये जरी आपल्याला दिसत असल्या तरी अभंगाचं चिंतन करताना अभंगाच्या शेवटच्या चरणाचा विचार विशेषत्वानं करताना तुकाराम महाराजांचं हे मागणं एकच आहे, पण ते मांडताना तुकाराम महाराजांनी 3 स्वरूपानं मांडलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांचा हा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. साधारण फड परंपरेमध्ये एक जागराचं कीर्तन मागणीपर करावं असा संकेत आहे. खरं म्हणजे आपल्याकडे तशा पद्धतीचा संकेत पाळला जात नाही हे बरोबर, पण आत्ता जे मी बोलून आलो दिवसभर 6 तासाचं बोलणं झाल्यानंतर शेवटच्या बोलण्यामध्ये तरी देवाजवळ मागावं या उद्देशाने फक्त मी मागतो आहे की आता तरी मला बोलायला लावू नका, एवढंच माझं देवाजवळ मागणं आहे. परंतु तरी मला बोलायचंच आहे आणि काहीतरी चिंतन करायचंच आहे. एकूण भागवताचा एकूण गोपीगीताचा जो विचार आपला रासपंचाध्यायीचा चालू आहे
त्याचा मुख्य विषय आहे तो प्रेम एवढाच आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगातून प्रेमाची जी अपेक्षा व्यक्त केली भगवंताच्या चरणाजवळ, त्या मागणीचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवाच्या चरणाजवळ मागणं मागितलं असा विचार आपण करतो आहोत. पण हे मागणं मागताना तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीचं चिंतन केलं त्या शब्दांचाच तर विचार आपल्याला करायचा आहेच. परंतु मर्यादित वेळेमध्ये तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं हे तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाला, तुकाराम महाराजांच्या स्वभावाला आणि एकूणच तुकाराम महाराजांच्या अभंगामधून प्रकट झालेल्या त्यांच्या मताच्या विरुद्ध जाणारं हे तुकाराम महाराजांचं मागणं आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. वास्तविक तुकाराम महाराजांसारखा महापुरुष अवताराला येतो तो परिपूर्ण म्हणूनच अवताराला येतो. संत महात्मे 2 प्रकारचे असतात असं शास्त्र आपल्याला सांगतं. संतांमध्ये 2 प्रकार असतात. एक साधनसिद्ध संत असतात आणि एक अजानसिद्ध संत असतात. साधनसिद्ध संत आणि अजानसिद्ध संत यांच्यामधला फरक काय करायचा? अजानसिद्ध संत संत म्हणूनच अवताराला येतात. उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज, ज्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या वाङ्मयामध्ये कुठेही आपण केलेल्या साधनेचे उल्लेखही सापडत नाहीत. ज्ञानोबारायांनी केलेलं चिंतन, ज्ञानोबारायांचे अभंग, ज्ञानोबारायांचं वाङ्मय जर आपण पाहिलं तर मी हे केलं, मी ते केलं, मग मी असं केलं, मग मी तसं केलं, अशा पद्धतीचे उल्लेख सापडत नाहीत. ज्ञानोबाराय अजानसिद्ध संत आहेत. संत म्हणूनच अवताराला आले. त्याच्यामध्ये त्यांनी बाकी काही केलं नाही. संत म्हणून अवताराला आले, संत म्हणून कार्य केलं, संत म्हणूनच समाधिस्थ झाले. अजानसिद्धाचं लक्षण आहे. पण साधनसिद्ध संत मात्र दिसायला माणूस म्हणून अवताराला येतात, पण संतत्व पदावर कसं पोचायचं असतं याचा वस्तुपाठ घालून देण्याकरता म्हणून साधन स्वीकारतात. त्यांना साधनसिद्ध संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल त्यांनी स्वीकारलेली साधनं, त्यांनी सांगितलेलं स्वतःचं चरित्र. गावातलं देऊळ भंगलं होतं, ते मोडायला आलं होतं, म्हणून मी माझ्या पारमार्थाचा प्रारंभ करताना पहिल्यांदा जर काही केलं असेल तर गावातलं देऊळ पहिल्यांदा उभं केलं. ते देऊळ उभं केल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू कीर्तनं करायला प्रारंभ केला. गावातल्या लोकांनी मदत केली. मग हळूहळू तिथे कीर्तनं सुरू झाली. मला कीर्तन तर माहिती नव्हतंच. तुकोबाराय बोलतात, वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून मी कीर्तन करायचो. कीर्तन दर एकादशीला व्हायचं आणि कीर्तनाला मग वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवायला लागलो. तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की नुसतं आपल्याला कीर्तन उभं करून उपयोग होणार नाही. मग आपल्याला टाळ वाजवून मागे साथ केली पाहिजे. टाळ वाजवता येत नव्हता. मग इतर टाळकऱ्यांचं बघून हळूहळू मी टाळ वाजवायला लागलो. कसा टाळ वाजवायचा असतो ते शिकलो. आणि नंतर लक्षात आलं की नुसतं टाळ वाजवूनही काही होणार नाही, काही पाठांतर केलं पाहिजे. मग काही पाठ केली संतांची उत्तरे, संत महात्म्यांचं काही वाङ्मय मी पाठ केलं. आणि पाठ झाल्यामुळे मग मी हळूहळू कीर्तनकाराच्या मागे उभं राहून कीर्तनकारांना अनुकूल प्रमाण पुरवायला लागलो. अनुकूल प्रमाण देता देता हळूहळू असं व्हायला लागलं की कीर्तनकारांचं कीर्तन ठरायचं आणि मग एखाद्या एकादशीला एखादा कीर्तनकार उपस्थित राहायचा नाही. म्हणजे हे जुनं नाटक आहे, आत्ताचं नाही. तारीख घेऊनही एखादा कीर्तनकार यायचा नाही. त्यावेळेला तर काही सुविधा नव्हती, काही सोय नव्हती. मग तो कीर्तनकार आला नाही की त्याच्या जागी कुणाला कीर्तन द्यायचा हा प्रश्न पडायचा. मग गावातली मंडळी म्हणायची, तुकोबा तुम्हाला पाठांतर भरपूर झाले, राहा उभी तुम्हीच, आता करा काहीतरी, आम्ही आहोत ना तुम्हाला मदत करायला. नुसता अभंग घेऊन तुम्ही बोलायला सुरुवात तरी करा, आम्ही टाळकरी तुम्हाला मदत करतो, प्रमाण देतो, भजन करतो. तुम्ही नुसतं बोला तरी, पाठांतर तुम्हाला झालेलं आहे, त्याच्यातून प्रमाण काढून अनुकूल विषय समोर मांडत राहा. मग तुकाराम महाराज म्हणतात, हळूहळू हळूहळू मी कीर्तनाला प्रारंभ केला. आणि कीर्तन करताना लक्षात आलं की कीर्तन असं करायचं नसतं. पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, हे कीर्तनाचं स्वरूप आहे. याच्याकरता अभ्यास केला पाहिजे, याच्याकरता साधना वाढवली पाहिजे, याच्याकरता चिंतन केलं पाहिजे. मग डोंगरावर जायला लागलो, नामस्मरण वाढलं, साधना वाढली, अनुभवाने कळायला लागलं. आणि मग मी हळूहळू लोकांच्यासाठी भगवंताच्या विचाराचा आणि माझ्या विचाराचा अनुवाद करून, पूर्वसुरींच्या विचाराचा अनुवाद करून समाजाकरता प्रकट करायला लागलो. हे तुकाराम महाराजांचं सगळं चरित्र जे तुकाराम महाराजांनी आपल्याला त्यांच्या अभंगामधून सांगितलं, हे सगळं चरित्र एका साधकाचं चरित्र वाटण्यासारखं चरित्र आहे. पण तुकोबाराय साधक होते का? नाही. तुकोबाराय जन्मजात संतच होते. पण साधकाने कसं वागावं, सामान्य माणसाला माणूस म्हणून जन्माला येऊनही संतत्व पदावर कसं आरूढ होता येतं, याचा प्रवास आणि याच्यातले टप्पे माणसाला कळावेत, याच्याकरता त्या टप्प्यावर थांबवून आता मी इथं आलो, आता मी इथं आलो, आता इथं आलो आणि आता अवघा झाला आनंद, इथपर्यंत गेलो, हे तुकाराम महाराज सांगतात. हे साधनसिद्ध संतांचं लक्षण आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जे चिंतन भगवंताच्या चरणाजवळ मागणीचं म्हणून मांडलेलं आहे, त्याचा विचार आपल्याला थोडासा करताना हा विचार करायचा आहे की एकूण तुकाराम महाराजांच्या साधक दशेपासून सिद्ध दशेपर्यंतच्या
अभंगांचा बारकाईनं जर विचार केला तर कुठल्याही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जगातल्या कुणालाही भीक मागावी किंवा काहीतरी मागावं हे सूचित केलेलं नाही. आणि एकूण तुकाराम महाराजांचा स्वभाव त्यांच्या अभंगांवरून त्यांच्या शब्दावरून जर आपण तपासला, पाहिला, अभ्यासला तर आपल्या हे लक्षात येतं की तुकाराम महाराज एकूणच मागणीच्या विरुद्ध जाणारे आहेत. मागितलेलं तुकाराम महाराजांना आवडत नाही. अवलंबने भिक्षा पात्र अवलंबने जळोजने लाजिरवाणे जळोजने लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा पात्र अवलंबने भिक्षा पात्र अवलंबने जळोजने लाजिरवाणे जळोजने लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा. तुकाराम महाराजांना एकूण मागितलेलं आवडत नाही हा तुकाराम महाराजांचा स्वभाव त्यांच्या अभंगांवरून जर कळत असेल तर तुकाराम महाराजांचे मागणीपर प्रकरणातले अभंग आहेत त्याची संगती काय लावायची हा प्रश्न आहे. एकीकडे तुकाबाराय म्हणतात जो दुसऱ्यासमोर झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागावी, आणि एकीकडे मात्र तुकाराम महाराज देवासमोर झोळी पसरून देवा मला तुम्ही माझ्या हृदयात संचरून राहा, माझे डोळे तुमच्या रूपाकडे जडलेले पाहिजेत, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, असे अनेक अभंगातून तुकाराम महाराजांनी भगवंताजवळ मागितल्या. या मागणीचा आणि तुकाराम महाराजांच्या भावनेचा विचार केला तर एकीकडे कृती वेगळी दिसते आणि एकीकडे उपदेश वेगळा दिसतो. याची संगती काय लावावी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना मागितलेलं आवडत नाही. का आवडत नाही त्याचं कारण असं आहे की मागणारा मनुष्य जो मागत असतो त्याने मला द्या असं म्हणायला तोंड उघडलं की त्याच्या जीवनाचा घात होतो असं शास्त्र सांगतं. बरं का, द्या म्हणण्याकरता माणसाला तोंड उघडावं लागतं. आत्तापर्यंत कुणालाही द्या हे तोंड बंद करून म्हणता आलेलं नाही. तुम्ही म्हणून बघा, लगेच इथंच नको, घरी गेल्यावर म्हणून बघा. द्या असं म्हणायला तोंड उघडावं लागतं कारण य आणि दंतव्य असणारं व्यंजन द या दोन्हीचं जोडाक्षर म्हणून द्या हे अक्षर जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्याला तोंड उघडावं लागतं. य म्हणताना तोंड उघडावं लागतं, द म्हणताना ओठ उघडावे लागतात, आणि ओठ विलग करून द्या, तोंड उघडून द्या असं जेव्हा म्हणावं लागतं तेव्हा शास्त्र असं सांगतं की द्या म्हणण्याकरता आपण तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून आपल्या जीवनातल्या 5 देवता आपल्याला सोडून निघून जात असतात. विठ्ठला 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 शास्त्राचं चिंतन त्याच्या बाबतीत असं आहे. देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति. कोण कोण निघून जातं? श्रीही ह्रीही धीही धृतयः कीर्तयः. विठ्ठला विठ्ठला ऐका, देही इति वचनम श्रुत्वा, द्या असं वचन ऐकल्याबरोबर देहस्था पंचदेवता, देहात राहणाऱ्या 5 देवता मुखम निर्गत्य गच्छन्ति, उघडलेल्या तोंडातून निघून जातात. कोण कोण निघून जातं? श्री, संपत्ती आपल्याला सोडून जाते. ह्रीही, बुद्धी आपल्याला लाज आपल्याला सोडून जाते. धीही, बुद्धी आपल्याला सोडून जाते. धृतयः, धैर्य आपल्याला सोडून जातं. आणि कीर्तयः, आपली कीर्ती आपल्याला सोडून जाते. विठ्ठला विठ्ठला द्या म्हणल्यानंतर संपत्ती निघून जाते, कारण मागणारा श्रीमंत नसतो. दरिद्री झाल्याशिवाय मनुष्य मागत नाही. द्या म्हणल्यानंतर श्रीमंती निघून जाते, ती संपत्ती जाते, ती लौकिक संपत्ती जाईल याच्यात नवत नाही. पण दुसऱ्यासमोर हात पसरायची सवय लागली की माणसाची दैवी संपत्तीही त्याला सोडून जाते. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम, हे 16व्या अध्यायातल्या पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलेली दैवी संपत्ती
त्याला सोडून जाते. म्हणून माणसाने द्या म्हणू नये हे शास्त्र सांगतं. संपत्ती सोडून गेली, दुसरी लाज सोडून गेली. मागणाऱ्याला लाज नसते. दर 5 वर्षांनी आपल्याला याचा अनुभव आहे. मागणारा मनुष्य निर्लज्ज होतो आणि आपल्या दारामध्ये येतो. मागणारा जोपर्यंत निर्लज्ज होत नाही तोपर्यंत त्याला मागायचं सुचत नाही. ज्याला थोडी बहुत लाज आहे, ज्याला थोडी बहुत स्वतःची लज्जा आहे जीवनाची, मनुष्य तिथं ती जर लाज बाळगत असेल तर हात पसरायला फार मनावर ओझं दगड ठेवावा लागतो हृदयावर आणि मग मागावं लागतं. का? लाज आहे म्हणून. माणसाला काय आहे, लज्जा हा मानवी जीवनाचा गुण आहे. निदान पूर्वी तरी होता. कुठं लाजायचं आणि कुठं लाजायचं नाही याचे संकेत जे शास्त्रांनी सांगितलेत, माणूस त्याच्या विपरीत वागतो. जिथं लाजायला पाहिजे तिथं निर्लज्ज होतो आणि जिथं निर्लज्ज व्हायला पाहिजे तिथं लाजत राहतो. असा अनुभव आत्तापर्यंत तरी सगळ्यांना कलियुगाचं हे महत्त्वाचं आहे. जिथं निर्लज्ज व्हायला पाहिजे तिथं होत नाही आणि जिथं लाज बाळगायला पाहिजे तिथं निर्लज्ज होतो. आपल्या कपड्याच्या बाबतीत लज्जा बाळगायला पाहिजे, पोशाखाच्या बाबतीत तिथं निर्लज्ज होऊन तोकडे कपडे घालतो. जिथं आपल्याला लाज बाळगायला पाहिजे तिथं बोलताना शब्द जपून वापरायला पाहिजेत, लज्जा वाटायला पाहिजे तिथं स्वैर शब्दांचा वापर करतो. आपल्यासमोर कोण उभं आहे, लहान आहे का मोठा याचा विचार करताना मोठ्याला सुद्धा अरे जारे बोलतो. निर्लज्ज झाल्याशिवाय असं होत नाही. पोशाखामध्ये, अन्नामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये पाळायला पाहिजे तिथं मनुष्य निर्लज्ज होतो. आणि कीर्तनामध्ये बसल्यानंतर टाळ्या वाजवताना, भजन करताना निर्लज्ज व्हायला पाहिजे तिथं मात्र हात बांधून बसतो. विठ्ठला 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 तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. तुम्हाला मी काही बोललोच नाही. कशासाठी तुम्ही लाज वाटून घेत? मी तुम्हाला काही बोललो नाही. तुमचं चालू द्या. मला जे कीर्तन करायचं ते करणं माझं काम आहे म्हणून मी बोलतो. आणि सांगितल्यावर कोणी करतं? हाड म्हणलं तर कुत्रही लांब जातं. त्याला काय करता? सोडून द्या. सांगितल्यावर काम करण्यात अर्थ नसतो. स्वतःच्या मनानं वाटलं पाहिजे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, आपलं आपल्याला वाटलं पाहिजे. भगवंताचं भजन करण्याकरता कुणाच्या सांगण्याची वाट बघू नये. भगवंताचं चिंतन करण्याकरता कुणी आपल्याला वजनाने सांगावं, आपल्याला ओझं घालावं, आपल्याला मुद्दाम तिकडं प्रवृत्त करावं, हाताला धरून न्यावं याची अपेक्षा करू नये. आपल्या मनाला वाटतं आपण आनंदानं करावं, त्याच्यात आनंद असतो. जिथं लाज बाळगायला पाहिजे असो, मागण्यामध्ये लज्जा सोडून जाते. 2. तिसरं, बुद्धी सोडून जाते. बुद्धिमान मनुष्य मागत नाही महाराज. बुद्धिमान मनुष्य असलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःचं विश्व उभं करील पण कुणासमोर हात पसरणार नाही. बुद्धिमान मनुष्य आहे त्या परिस्थितीत समाधान कसं मानायचं याचा मार्ग शोधून काढेल पण कुणासमोर हात पसरणार नाही. बुद्धिमान माणूस आपल्याजवळ जे आहे ते कसं पुरवावं याचा विचार करेल पण कुणासमोर हात पसरणार नाही. हात पसरायला लागला याचा अर्थ त्याची बुद्धी त्याला सोडून गेली असा त्याचा अर्थ होतो. माणसात काय काय सोडून जातं ऐका. संपत्ती सोडून जाते, माणसाची लाज सोडून जाते, माणसाची बुद्धी त्याला सोडून जाते, माणसाचं धैर्य त्याला सोडून जातं. कारण मनुष्य मागतो एका दारिद्र्यामुळं, एका अपेक्षेमुळं. माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होणारी वस्तूची गरज ही त्याच्या प्रारब्धावर अवलंबून असते. मला आज अन्न खावं वाटलं, मला आज पुरणाची पोळी मिळावी असं वाटलं, तो पदार्थ मिळणं किंवा न मिळणं हे माझ्या इच्छेवर अवलंबून नाही, ते माझ्या प्रारब्धावर अवलंबून आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन तुकोबाराय बोलतात. हे सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. मी कुठे जन्माला यावं प्रारब्धाच्या अधीन आहे. माझ्या कर्माचे परिणाम कोणते असावेत प्रारब्धाच्या अधीन आहे. पातंजल मुनींनी योगसूत्रामध्ये याचा विचार करताना एक विशेष सूत्र आपल्याला सांगितलं. पातंजल मुनी असं म्हणतात की माणसाच्या जीवनात 3 गोष्टी त्याला प्रारब्धाने मिळतात. सतीमूले तद्विपाको जाती आयुः भोगः. जाती, आयुष्य आणि भोग माणसाला कर्ममूलानं मिळतं म्हणजे प्रारब्धानं मिळतं. कुठे जन्माला यावं प्रारब्ध ठरवतं. कोणते भोग भोगावेत प्रारब्ध मिळतं. आयुष्य किती वर्षाचं असावं प्रारब्ध ठरवतं. प्रारब्धाने जर या गोष्टी मिळणार आहेत तर आज निर्माण झालेल्या दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये मी जर हात पसरत असेन तर कदाचित उद्या सकाळी माझं प्रारब्ध बदलून मला देण्याची वेळ जगाला देण्याची वेळ येईल. असा प्रारब्धाचं परिवर्तन होऊ शकतं पण मनुष्य तेवढा धीर धरत नाही. दारिद्र्य आलं की त्याला वाटतं सगळं संपलं आणि श्रीमंती आली की त्याला वाटतं माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही. दोन्ही भावना घातक आहेत. माणसाने श्रीमंतीत उन्मत्त होऊ नये आणि दारिद्र्यात निराश होऊ नये. निराशेनं दारिद्र्य बघणारी माणसं कधी वर येत नाहीत आणि श्रीमंतीनं उन्मत्त राहणारी माणसं कधी मोठी राहत नाहीत.
याच्याकरता श्रीमंतीनं उन्मत्त व्हायचं नाही, कारण प्रारब्धामध्ये श्रीमंती बदलू शकते. दारिद्र्यानं निराश व्हायचं नाही, कारण प्रारब्धामुळे दारिद्र्य बदलून श्रीमंती येऊ शकते. या दोन्ही गोष्टी बदलू शकतात, पण माणसाला तेवढं धैर्य नाही, म्हणून द्या द्या म्हणून मागतो, म्हणून मागणाऱ्याचं धैर्य त्याच्याजवळ टिकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणूस मागायला लागला की त्याची कीर्ती त्याला सोडून जाते, त्याची प्रसिद्धी चांगली होत नाही. मागणारा मनुष्य समोरून यायला लागला की माणसं गल्ल्या बदलून निघून जातात. विठ्ठला विठ्ठला मागणीमध्ये जर एवढे दोष आहेत आणि हे जर आपल्याला माहिती आहेत, तर ते तुकाराम महाराजांना माहिती नसतील काय? माहिती असतीलच ना. आपल्यासारख्या सामान्य माणसाला जर असले श्लोक पाठ आहेत, तर तुकाराम महाराजांना तर सगळंच माहिती आहे, ते तर सर्वज्ञ आहेत. मग हे माहिती असूनसुद्धा तुकाराम महाराज देवाजवळ मागतात. याला काही महत्त्व आहे का? तुकाराम महाराजांनी मागितलं, मागण्याने त्रास होतो, मागण्याने दारिद्र्य येतं, मागण्याने बुद्धी जाते, मागण्याने कीर्ती जाते. हे सगळं तुकाराम महाराजांनी पाहिलं, पण तरी तुकाराम महाराज मागतात का? कारण तुकाराम महाराजांचा मागणीचा चांगला अभ्यास आहे म्हणून. ऐका, तुकाराम महाराजांनी तरी मागितलं का? मागितलं कारण मागणीचा हा विचार आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या वाचनामध्ये नित्याप्रमाणे पसायदान आलं. तुकाराम महाराजांची सगळी साधना सकाळची पूर्ण झाली, नित्यनेम झाला, आणि सगळं आता वस्त्र वगैरे गुंडाळून ज्ञानेश्वरी भागवत वगैरे बाजूला ठेवलं, आणि तुकाराम महाराज हात जोडून सगळ्या साधनेचं फल देवाला मागायला लागले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. तुकाराम महाराज हे मागणं मागायला लागले, आणि आपण जे पसायदान म्हणतो त्याचा अर्थ काय हे तुकाराम महाराजांना कळत होतं. पसायदानाकडे बघण्याची माणसाची दृष्टी इतकी सामान्य झाली. महाराज पाठ आहे म्हणून आपण पसायदान म्हणतो, त्याच्यात काय मागितलंय याच्याकडे आमचं कधी लक्षच जात नाही. पसायदान म्हणजे काय आहे सांगू का? पारायण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळायला वेळ जो लागतो तो वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून माणसं पसायदान म्हणतात, दुसरं काही नाही. वस्त्र गुंडाळताना उगी काहीतरी म्हणायचं असतं म्हणून आता विश्वात्मके देवे येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. एवढं झालं की माणसाला वाटतं संपलं आता पारायण. असं करून चालत नाही. आपण जे मागतो आहोत, आपण जे बोलतो आहोत त्याचा विचार पसायदान म्हणताना केला पाहिजे. खळांची व्यंकटी सांडो हे म्हणताना आपणही त्या खळांपैकी एक आहोत याचं भान जागृत ठेवलं पाहिजे. सत्कर्मी रती वाढो हे म्हणताना आपणही दिवसामध्ये एखादं सत्कर्म केलं पाहिजे याचं भान जागृत पाहिजे. दुरितांचे तिमिर जावो हे म्हणताना आपल्या अंतःकरणातला दुरितांचा अंधार गेला पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी जेव्हा पसायदान म्हटलं तेव्हा तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात की मला तुम्ही द्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराजांची संपत्ती सोडून गेली नाही. द्यावे म्हटलं तरी ज्ञानोबारायांची कीर्ती सोडून गेली नाही. द्यावे म्हटलं तरी ज्ञानोबारायांची बुद्धी, ज्ञानोबारायांचं धैर्य, ज्ञानोबारायांची लज्जा त्यांना सोडून गेली नाही. मग बाकीच्यांची का सोडून जाते याचा विचार तुकाराम महाराजांनी केला. आणि तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की माणसाचं मागणं हे ज्ञानोबारायांसारखं परिपूर्ण मागणं नाही. म्हणून ज्ञानोबाराय द्या म्हणलं तरी त्यांचं काही सोडून जात नाही, आणि आम्ही द्या म्हणलं की आमच्या पाचही देवता आम्हाला सोडून जातात. काय सूत्र आहे, याच्यासाठी काय केलं पाहिजे? आणि मग तुकाराम महाराजांनी माणसाच्या मागणीचा बारीक अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं मनुष्य जे मागणं मागतो त्या मागणीत दोष नाहीत. किती आपण सांगितलं तर मनुष्य मागणारच आहे, मागणीत दोष नाही. मग एक दोष नाही, मागणीत 4 दोष आहेत हे तुकाराम महाराजांना कळालं. तुकाराम महाराज, मी थोडंसं वेगळं बोलतो ऐका. तुकाराम महाराजांच्या एकूण वाङ्मयाचा विचार करताना समाजाला तुकाराम महाराजांनी केलेलं उद्बोधन आणि त्या शब्दातून तुकाराम महाराजांच्या प्रकट झालेल्या जगताच्या संबंधानं अत्यंतिक तळमळीच्या भावना या सगळ्याचा बारकाईनं जर विचार आपण केला तर मी आपल्याला स्पष्टपणानं सांगतो की या जगतामध्ये तुकाराम महाराजांसारखा मानसशास्त्रज्ञ जन्माला आला नाही. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांना
मानवी मनाची नस कळते. बरोबर त्यांना कळतं आपल्याला काय मागायचं आहे. आणि तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की किती मागू नका म्हणलं तरी मनुष्य मागतो. आणि माणसाच्या मागणीत 4 दोष आहेत. कोणते दोष? मागणं दोषास्पद नाही, पण हे आलं की ते दोषास्पद होतं. काय दोषास्पद? कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे माणसाला कळत नाही, म्हणून माणूस मागण्याने अधःपतनाला जातो. तुकाराम महाराजांनी विचार केला काय करावं. आणि मग तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वरी वाचताना पुन्हा लक्षात आलं ज्ञानोबरायांचं सूत्र की माणसाला मागायचं, मागू नका म्हणून सांगितलं तर मनुष्य मागायचा थांबत नाही, कारण मागणं हा त्याचा स्वभाव झाला आहे. कोणीही मागतो, कायम द्या, कायम द्या, द्या द्या. हात पालथाच आहे, उलथाच आहे, तो असा कधी होतच नाही. कायम पसरलेला पंजा आहे, असा कधी होत नाही. दुसऱ्याला तंबाखू देतानाचा अपवाद जर सोडला तर माणसाचा हात असा कधी होत नाही, कायम उलथा आहे. मला द्या 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 द्या, हे मागणंच आहे. मग असं जर होत असेल तर तुकाराम महाराजांनी विचार केला काही उपाय केला पाहिजे. मागणं मागू नका म्हटलं तर माणसं ऐकत नाहीत, मागतातच. मग काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी मानसशास्त्राचा विचार करून ठरवलं हा मनुष्य जे मागतो आहे त्या मागणीचाच वापर करून त्याची मागणी बंद केली पाहिजे. त्याचा मागणीचाच उपयोग करून त्याचं मागणं थांबवता आलं पाहिजे. कसं थांबवणार? आणि मग ज्ञानेश्वर महाराजांचा 18वा अध्याय नित्याप्रमाणे वाचनात आला आणि तुकाराम महाराजांना त्याचं सूत्र सापडलं. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय बोलतात, कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसी रसरीती मरिता राखिला विशो. हे सूत्र ज्ञानेश्वर महाराजांचं तुकाराम महाराजांना सापडलं. कर्माचं बंधन सोडण्याकरता कर्मच करावं लागतं हे ज्ञानोबरायांनी सांगितलं. तेच सूत्र तुकाराम महाराजांनी उचललं आणि मागण्याचं बंधन, मागण्याचं अधःपतन थांबवण्याकरता मागावंच लागतं हे तुकाराम महाराजांनी ओळखलं. कशा पद्धतीने या मानसशास्त्राचा विचार करायचा याला ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. जैसी रसरीती मरिता राखिला विशो. मनुष्य मरायला लागला की विष त्याला राखतं हे ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं. आपल्याला उदाहरण म्हणून मी फक्त सांगतो, प्रसिद्ध आहे, माहिती आहे आपल्याला. माणसाला साप चावला, पूर्वीच्या काळामध्ये साप चावला, एवढे डॉक्टर नव्हते, एवढे वैद्य नव्हते. माणसाला डॉक्टरकडे, वैद्याकडे नेईपर्यंत मनुष्य तोंडातून फेस येऊन मरायचा. मग जाताना कोणीतरी कुठल्या तरी झाडाचा पाला तोडायचा, जिथं साप चावला तिथं तो बांधायचा, त्याचा रस काढायचा, त्याच्या तोंडात टाकायचा. वाचला वाचला, नाही वाचला, नाही वाचला, असं होतं. आता साप चावला, विषारी साप चावला तर आता व्यवस्था वेगळी आहे. आता गल्लोगल्ली डॉक्टर झाले, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे कुठल्या तरी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर त्याला एक इंजेक्शन देतो, लोकांना सांगतो याला झोपू देऊ नका, 2 तासांनी घरी घेऊन जा, काही होत नाही. विषारी साप चावला तर डॉक्टर त्याला इंजेक्शन देतात. आपल्याला कल्पना असेल, सापावरच्या विषाचा उतारा म्हणून जे इंजेक्शन आपल्याला औषधाच्या कंपन्या बनवून देतात ते इंजेक्शन सापाच्या विषापासूनच बनवलेलं असतं. विषापासूनच बनवलेलं ते इंजेक्शन आहे. आणि कशावरचा उतारा आहे? विषावरचाच उतारा आहे. विष काढून टाकायचं असेल तर शरीरामध्ये विषच टोचलं पाहिजे हे ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. ऐका, थोडा विचार त्या संबंधातला करा. मग विषच जर विष उतरवतं तर सोपं काम आहे की नाही? एकदा साप चावला आणि डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टरनी विषाचं इंजेक्शन जर दिलं तर माणसाने 2दा मरायला पाहिजे की नाही? एकदा साप चावला म्हणून आणि एकदा विषाचं इंजेक्शन दिलं म्हणून 2दा मरेल काय? मरत नाही. बरं, विषच विषावरचा उतारा असेल तर जो साप आपल्याला हाताला चावला त्याच सापाला पकडायचं आणि दुसऱ्या हाताला एकदा चावून घ्यायचं, म्हणजे मग आपलं विष उतरून जाईल. बरोबर आहे का? हेही जमत नाही. विष विषावरचा उतारा आहे बरोबर, पण तो डॉक्टरच्या सिरिंजमधूनच यावा लागतो. तसं मागणीवरचा उतारा आहे हे खरं, पण तो तुकोबारांच्या अभंगातूनच यावं लागतं. विठ्ठला विठ्ठला आणि तुकोबारांनी हे सूत्र पकडलं. मागणी मागून मागणी थांबवता येते का? थांबवता येते. याला तुकाराम महाराजांना दुसरं प्रमाण सापडलं, ते भागवतामध्ये सापडलं. आज भागवताची जरा जास्त प्रमाण देतो. भागवतामध्ये त्याचं प्रमाण तुकाराम महाराजांना सापडलं, त्याची कथा सापडली, त्याला दृष्टांत सापडला. त्या दिवशीच्या वाचनामध्ये, तुकाराम महाराजांच्या वाचनात, त्या दिवशीच्या भागवताच्या चिंतनामध्ये, कारण असं आम्ही मोठ्यांच्या मुखातून ऐकलं आहे, संप्रदायातल्या मोठ्या महनीय वृद्ध तपस्वी अशा व्यक्तींच्या मुखातून आम्ही असं ऐकलं आहे की तुकाराम महाराजांनी एकनाथी भागवताची 10,000 पारायणं केली होती म्हणे. काय चरित्र असेल, काय वाचत असतील, किती वेळेला वाचत असतील, कसं वाचलं असेल. नाद भागवत वाचणं सोपं नाही महाराज, नाद भागवत वाचणं अवघड आहे. तुकाराम महाराजांनी नाद भागवताची 10,000 पारायणं केली.
भागवतही तुकाराम महाराज वाचत असतील, कारण भागवताची अनेक प्रमाणे तुकाराम महाराजांच्या चरणातून आपल्याला तशाचा तशा अनुवादातून दिसून येतात. तुकाराम महाराजांच्या त्या दिवशीच्या भागवताच्या वाचनामध्ये प्रल्हादाचं चरित्र आलं आणि तुकाराम महाराजांना अजून चांगलं सूत्र सापडलं. प्रल्हादाच्या चरित्रात झालं काय, हिरण्यकश्यपूचा उद्धार भगवंतांनी खांबातून प्रकट होऊन नरसिंह अवतारामध्ये केला. आता नवरात्र चालूच आहे तर तेही सांगून जातो. भगवान प्रकट झाले, हिरण्यकश्यपूला उंबरठ्यावर बसून हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, नखानं त्याचं पोट फाडलं, त्याचा उद्धार झाला. झाल्यानंतर भगवान रागावले, हिरण्यकश्यपूची आतडी घालून फिरायला लागले. प्रल्हादाने प्रार्थना केली, भगवान शांत झाले, प्रल्हादाला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसले. कारण हिरण्यकश्यपू बसून बसून ते सिंहासन अपवित्र झालं होतं. आता ते सिंहासन प्रल्हादाला बसण्याकरता द्यायचं असेल तर त्याला पवित्र करून दिलं पाहिजे, मग आपणच त्याच्यावर बसल्याशिवाय ते पवित्र होणार नाही. म्हणून भगवान पहिल्यांदा त्या सिंहासनावर बसले, आपल्या मांडीचं सिंहासन करून प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि बोलता बोलता भगवान प्रल्हादाला म्हणाले, प्रल्हादा तुझ्याकरता प्रकट झालो, काही मागायचं असेल तर माग. प्रल्हाद म्हणाला, काही नको देवा. प्रल्हाद म्हणाले, काही नको देवा, तुमच्याकडून काही नाही, तुम्ही माझ्याकरता आलात, माझं जीवन धन्य झालं, आता मागायचं नाही. भगवान म्हणाले, नाही नाही तरी काहीतरी माग. प्रल्हाद म्हणाले, देवान खरंच नको, मला तुम्ही भेटलात, माझ्या जीवनाची धन्यता झाली, मला मागायचं काय आहे, काही मागायचं नाही. तुम्ही भेटल्यानंतर जर मागणं देवा शिल्लक राहिलं तर एकतर तुम्ही खोटे आहेत, नाहीतर आम्ही खोटे आहेत, काहीतरी एक मानावं लागेल. तुम्ही भेटावं मागणं राहावं असं होणार नाही. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर अंतःकरणातल्या सर्व आशा आकांक्षा मरून जातात, मग मागणं शिल्लक राहायचं काय कारण आहे. भगवान म्हणाले, ते सगळं प्रवचन कीर्तनातलं झालं, मी म्हणतोय माग, काहीतरी माग बाबा. प्रल्हाद म्हणाले, देवा नको. यस्त आशिष आशा असते नसभृत्य हा सवय वणेक. प्रल्हाद म्हणाले, देवा तुमच्याकडून काहीतरी मागावं म्हणून जो तुमची भक्ती करतो तो तुमचा भक्त नसून तुमचा व्यापार करणारा व्यापारी आहे. सवय वणेक, मिळावं म्हणून तो प्रार्थना करतोय, मी त्याच्याकरता प्रार्थना केली नव्हती, मला काही नको. भगवान म्हणाले, नाही तरीसुद्धा काहीतरी मागावं अशी माझी इच्छा आहे. शेवटी प्रल्हाद म्हणाले, देवा मला खरंच काही नको तुमच्याकडून, तुम्हालाच काही पाहिजे असलं तर माझ्याकडून मागून घ्या. आता मी याचा राजा झालो, बापाला मारून टाकून मला गादीवर बसवलं, राजा झालो, बोला तुम्हाला काय पाहिजे. भगवान म्हणाले, प्रल्हादा खरंच तुम्हाला देशील का रे. प्रल्हाद म्हणाले, माझ्याशिवाय तुम्हाला देणारं दुसरं कोण आहे, मला सांगा ना या जगाच्या पाठीवर. सगळ्या जगाला परमात्मा देतो, पण परमात्म्याला देण्याचं सामर्थ्य भक्ताच्या ठिकाणी असतं. बोला देवा काय पाहिजे. भगवान म्हणाले, देशील. देशील नाही, दिलं. बोला काय पाहिजे. भगवान म्हणाले, मग माझं एक मागणं पूर्ण कर. प्रल्हाद म्हणाले, बोला देवा काय मागणं. भगवान म्हणाले, काही नाही प्रल्हादा, माझं एकच मागणं आहे, आज तू माझ्याकडे काहीतरी मागावंस, एवढंच मागणं आहे, तेवढं देऊन टाक, बाकी मला दुसरं काही नको तुझ्याकडून. प्रल्हादाने हे ऐकलं आणि प्रल्हाद म्हणाले, देवा शब्दच्छल करून पकडता काय मला. शब्दच्छल करता, मी दिलेल्या वराचा विपरीत अर्थ करून मला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करता काय, असं करू नका. भगवान म्हणाले, ते मला माहीत नाही, मग कशाला तोंडवर करून म्हणलास, तुम्हालाच काही पाहिजे असलं तर मागा म्हणून, आता मी मागितलेलं दे. प्रल्हाद म्हणाले, ठीक आहे, आता तुम्हाला शब्द दिलाय आणि तुम्ही मला म्हणताय मी तुमच्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे म्हणून मी मागतो. भगवंताला खूप आनंद झाला, आता कसा पकडला तुला शब्दामध्ये, आता तरी मागशील की नाही. प्रल्हाद म्हणाले, मागतो. मग बोल काय पाहिजे. प्रल्हाद म्हणाले, देवा काही नाही, माझी एकच इच्छा पूर्ण करा. भगवान म्हणाले, बोल काय इच्छा. प्रल्हाद म्हणाले, काही नाही देवा, माझ्या मनात एकच इच्छा आहे की माझ्या मनात कोणती इच्छाच जन्माला येऊ नये, एवढीच माझी इच्छा पूर्ण करा, मला तुमच्याकडून दुसरं काही नको. प्रल्हादाने भगवंताजवळ मागणी मागितली, पण त्या मागणीतून मागणी संपवली. मागणी मागून मागणी संपवता येते हे प्रल्हादाच्या चरित्रातून तुकाराम महाराजांनी ओळखलं. आणि मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की मागण्यामध्ये जर कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं एवढे दोष असतील तर या दोषांचं निराकरण करून कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं हे जगाला कळण्याकरता आपल्याला मागून दाखवलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय मागणीपर अभंगात मागणं मागतात. विठ्ठला विठ्ठला महाराजांनी मागणं मागून दाखवलं. ते कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं याचा वस्तुपाठ घालून देण्याकरता तुकोबाराय मागणं मागतात. साधारण विचार एवढा लक्षात आला. मग तुकाराम महाराजांनी या अभंगातून कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं आपल्याला शिकवलंय का.
100% शिकवलं आहे. कुठं कुठं शिकवलं आहे, कोणत्या चरणात कुणाकडे मागावं शिकवलं, कोणत्या चरणात काय मागावं शिकवलं, कोणत्या चरणात कसं मागावं शिकवलं आणि कोणत्या चरणात किती मागावं शिकवलं नाही, असा विचार करायचा नाही. या 4 चरणाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी कुणाकडे काय कसं आणि किती मागावं हे शिकवलं नाही. माझ्या म्हणण्याचा हेतू आहे की ज्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी मागितलेलं आहे त्या 3 चरणातल्या प्रत्येक चरणात कुणाकडे काय कसं आणि किती मागायचं हे तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. प्रत्येक चरणात तुकाराम महाराज हे शिकवतात. पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं ना, त्या प्रत्येक चरणामध्ये या 4 प्रश्नांची उत्तरं तुकाराम महाराजांनी आपल्याला घालून दिलेली आहेत. मी सरळ आपल्याला अभंग सांगत जातो, आत्ता त्याचा विस्तार करत नाही, ऐका. पहिल्या चरणाचा विचार केला तर तुकाराम महाराज म्हणतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयर्या. कुणाकडे मागावं? रखुमाईच्या पतीकडे मागावं. काय मागावं? माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत हे मागावं. कसं मागावं? त्याला सोयर्या म्हणून मागावं. आणि किती मागावं? सदा जडलेले असावेत हे मागावं. विठ्ठला विठ्ठला दुसरं चरण बघा, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. कुणाकडे मागावं? कुणाकडे मागावं? ज्याचं नामरूप गोड आहे त्याच्याकडे मागावं. त्याच्याकडे काय मागावं? मला प्रेम दे म्हणून मागावं. कसं मागावं? तुझं नामरूप गोड आहे अशी आपण स्तुती करून मागावं. आणि किती मागावं? देई मज प्रेम सर्व काळ, हेच मागावं. विठ्ठला विठ्ठला तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, विठो माऊली हा चिवर देई, संचरोनी राही हृदया माझी. कुणाकडे मागावं? विठोकडे मागावं. काय मागावं? हृदयात ये म्हणावं. कसं मागावं? माऊली म्हणून मागावं. आणि किती मागावं? कायमचा राहा म्हणून मागावं. विठ्ठला विठ्ठला म्हणजे मागणीचे जे चरण आहेत त्या प्रत्येक चरणातून तुकाराम महाराजांनी आपल्याला हेच शिकवलं की कुणाकडे मागायचं, काय मागायचं, कसं मागायचं, किती मागायचं. 3 चरणामध्ये 3 मागण्या आहेत. पण बारकाईनं विचार केला तर या अभंगाचा मुख्य मागणीचा विषय आहे तो देई मज प्रेम सर्व काळ, हा मुख्य विषय. आणि ते प्रेम मिळावं याच्याकरता जर आम्हाला अंतरंग आणि बहिरंग अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्यातला अंतरंग अधिकार आहे संचरोनी राही हृदया माझी. आणि त्याचा बहिरंग अधिकार जो लागतो तो अभंगाच्या पहिल्या चरणात. सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती.
म्हणतात सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत, हे तुकाराम महाराजांचं मागणं आहे. अभंगाचा विषय प्रेम देई हे आहे, पण ते प्रेम मिळवण्याकरता काय काय करावं लागतं. बहिरंग इंद्रिय माध्यमातून बघायचं झालं तर डोळे रूपाकडे जडावेत, आणि अंतरंग माध्यमातून अंतःकरण दृष्टीनं बघायचं झालं तर संचरोनी राही हृदया माझी. एवढं दोन्ही बाजूनी झालं की मग मला प्रेम मिळेल. ते प्रेम मिळवण्याचा तो अधिकार अंतरंग आणि बहिरंग अधिकार पहिल्या आणि तिसऱ्या चरणात प्रकट झाला, आणि जो मुख्य मागणीचा विषय तो दुसऱ्या चरणात प्रकट झाला. असं एकूण अभंगाचं स्वरूप आहे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत. हे मागणं काय आहे, थोडक्या शब्दामध्ये या मागणीचा विचार करतो. थोडा विचार या पहिल्या चरणाचा करतो, अधिक पुढचा विचार करायचं कारण नाही. थोडासा विचार ऐका. माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत, हे तुकाराम महाराजांचे जे बोलणं आहे ते दोन पद्धतीनं आपल्याला विचारात घेता येतं. एक ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं आणि एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत. डोळे आणि रूप या दोन्हीचा संबंध यावा हे तुकोबाराई या अभंगातून देवाजवळ मागतात. डोळे आणि रूप म्हणजे काय, इथं डोळे हे आहे प्रमाण आणि रूप हे आहे प्रमेय. प्रमाण आणि प्रमेयाकडे जावं आणि कायम प्रमेयरूप होऊन जावं तरच समाधान मिळतं. हे तत्त्वज्ञानातलं सूत्र तुकाराम महाराजांनी इथं वापरलेलं आहे. डोळे रूपाकडे जावेत, कारण काय होतं, आपली अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियद्वारा पदार्थाकडे जाते, पदार्थाचा भोग घेते, एकरूप होते. त्यावेळेला फक्त पदार्थाचं भान होतं, पण ते भान झाल्यानंतर तेवढंच शिल्लक राहतं. पुढं आम्हाला घट जसा दिसतो तसा पट दिसतो, पट दिसला की आम्हाला शेत दिसतं, शेत दिसलं की आम्हाला शेतातला बैल दिसतो, आम्हाला शेतही दिसतं, आम्हाला घरही दिसतं, आम्हाला बैलही दिसतं, आम्हाला बायकोही दिसते, आम्हाला मुलगीही दिसते, आम्हाला आईवडीलही दिसतात, आम्हाला मित्रही दिसतात, आम्हाला जगही दिसतं, आम्हाला नदी दिसते, आम्हाला पर्वत दिसतो. हे सगळं जे आम्हाला दिसत राहतं हे विषयाचं वैविध्य आम्हाला का जाणवतं, त्याचं एकच कारण आहे, विषयाकडे गेलेली वृत्ती विषयाचा भोग घेऊन परत येते. म्हणून वृत्तीचं परत येणं हेच विषयाच्या वैविध्यतेचं मुख्य कारण आहे. वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला तर अशा पद्धतीनं एका पदार्थाचं भान झाल्यानंतर जर दुसऱ्या पदार्थाचं भान वृत्ती करून देत असेल तर ते वृत्ती ज्ञान समजलं जातं, आणि वृत्ती ज्ञानाला एका अर्थानं अज्ञानच मानलं जातं. अनुभवामृतामध्ये ज्ञानखंडन अज्ञानखंडनाच्या विचारामध्ये याचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. वेदांताची फार चर्चा मी करत नाही, मला कल्पना आहे अजून जेवणं व्हायची आहेत. मुद्दा हा आहे की कशाला त्या वेदांतात अडकायचं. प्रमाण आणि प्रमेय यांची एकरूपता व्हावी. एकदा प्रमाण प्रमेयाकडे गेलं आणि प्रमेयाशी तदाकार झालं की ते प्रमाण मग कुठेही बघायला लागलं तरी त्याला तेच प्रमेय सर्वत्र दिसायला लागतं. एकदा फक्त त्याच्याशी तदाकार होणं भाग आहे, एकदा त्याच्याशी कायमचं एकरूप होणं भाग आहे, त्यांनी परत येऊन चालत नाही. म्हणून डोळ्यांनी रूपाकडे जावं पण कायमचं तिथं राहावं, असं तुकाराम महाराजांचं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं मागणं आहे. विठ्ठला परमात्म्याकडे गेलेली दृष्टी जर परत न आली तर आपल्याला याचा विचार करता येतो की ती दृष्टी मग जिथं जिथं जाईल. नाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवताच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये आपल्याला हा विचार सांगितला आहे. अशा पद्धतीनं ज्यांची दृष्टी परमात्मा स्वरूपामध्ये रममाण झाली तो जिकडे पाहत जाये ते दिशाची सुखरूप होय असा अनुभव त्याला येतो. तो जिकडं पाहतो तिकडं त्याला परमात्मा दर्शन होतं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असं होतं. पण त्याच्याकरता काय करावं लागेल, तुकाराम महाराजांनी देवाजवळ जे मागणं मागितलं आपण रोज सकाळी म्हणतो, तुझं पाहता सामोरे तुझं पाहता सामोरे तुझं पाहता सामोरे तुझं पाहता सामोरे दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी माझे चित्ता तुझा पाया माझे चित्ता तुझा पाया दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी माझ्या चित्ता तुझा पाया माझ्या चित्ता तुझे पाया. रोज म्हणतो माझे डोळे तुझ्या रूपाकडे यावेत आणि दृष्टी न फिरे
हेच सदा या पदातून तुकाराम महाराज मांडतात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, माझे डोळे तुझ्या मूर्तीशी सदा जडावेत, म्हणजे प्रमाण आणि प्रमेयाचं ऐक्य होऊन जावं आणि ते प्रमाण प्रमेय रूप होऊन त्याचं प्रमाणत्व संपावं, त्रिपुटीचा बाध व्हावा, ही तुकाराम महाराजांची इथली अपेक्षा आहे. ही ज्ञानशास्त्रीय भूमिका झाली. दुसरी भक्तिशास्त्रीय भूमिका जर याच चरणात बघायची असेल तर तुकाराम महाराज म्हणतात सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत. याचा दुसरा विचार तुकाराम महाराजांनी देवाजवळ प्रार्थना करताना असं म्हटलंय की देवा तुम्ही रूपच असं धारण करा की माझे डोळे तुमच्या मूर्तीला सोडून दुसरीकडे गेलेच न पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला असे धारण करा, रूपच असं धारण करा की माझ्या इंद्रियाला दुसरं काही बघावंसंच वाटलं नाही पाहिजे. एखाद्या पदार्थाकडे गेलेली दृष्टी त्या पदार्थातलं स्वारस्य संपलं म्हणून दुसऱ्या विषयाकडे जात असेल तर अशी मूर्ती धारण करा की त्याच्यातला रस कधी संपू नये. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर, हेच ध्यान आता आम्हाला पाहिजे. याच्यात बदल करू नका. आता कमरेवरचे हात काढून आम्ही कसेही वागलो तरी डोक्याला लावू नका देवा. आता आम्ही आपल्या दोन पायामध्ये धरलेली काठी हातात घेऊ नका. आता काळं रूप टाकून तुम्ही निळं रूप पांढरं रूप धारण करू नका. जगाच्या पाठीवर कुठंही आत्तापर्यंत संगमरवरामधला पांडुरंगाच्या मूर्ती तुम्हाला दिसणार नाही, काळ्याच मूर्ती दिसतील. हा रंग आता बदलू नका. अर्धोन्मिलित डोळे पूर्ण बंदही करू नका, पूर्ण उघडेही करू नका. नासाग्रावर तुमची दृष्टी स्थिर झाली, आता ती बदलून दुसरीकडे हलवू नका. तुमचे जे समचरण आहेत ते विषमचरण करू नका. आता तुम्ही असेच आमच्या डोळ्यासमोर उभे राहा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे. तुकोबरा देवाला प्रार्थना करताना म्हणतात आता दृष्टी पुढे ऐसाची राहे. आता मूर्तीत बदल करू नका. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, याच्यातल्या मूर्ती पदावर जोर दिला तर भक्तिशास्त्रीय अर्थ आहे, आणि सदा माझे डोळे याच्यातल्या डोळे पदावर जोर दिला तर ज्ञानशास्त्रीय अर्थ प्रकट होतो. तुकाराम महाराज देवाला दोन्ही अर्थाने प्रार्थना करतात. आमच्या इंद्रियांमध्येही ते सामर्थ्य द्या की इंद्रिय दुसरीकडे जाऊ नयेत, प्रमेयाला सोडून त्या प्रमाणाने भलतीकडे फिरू नये. याच्याकरता अतिंद्रिया ते भोगविन इंद्रिया करवी म्हणालाय ना, मग ते आम्हाला सामर्थ्य तुम्ही द्या. आणि मूर्ती अशी धारण करा की आम्हाला दुसरी मूर्ती बघावी वाटू नये, एवढं आमच्यासाठी तुम्ही करा. हे तुकाराम महाराजांचं मागणं आहे. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं हे तुकोबरा आपल्याला शिकवतात. आणि हे शिकवताना माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत हे तुकाराम महाराजांनी देवाजवळ मागितलं. पण हे मागत असताना कुणाला मागितलं? तुकाराम महाराजांनी त्याला वापरलेलं जे विशेषण आहे त्या विशेषणाचा एक विशेष विचार आपल्याला करायचा आहे. ते विशेषण कोणतं? रखुमाईच्या पती सोयर्या. तुकाराम महाराज देवाला रखुमाईच्या पती म्हणून मागतात. आता माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत, ह्या मागण्यामध्ये रखुमाईचा विचार करायचं तुकाराम महाराजांना काय अडलं होतं? तुकाराम महाराजांनी रुक्मिणीला कुठे मध्ये घातलं आणि माझे डोळे मूर्तीकडे जडलेले असावेत हे मागणं मागितलं? इथल्या रखुमाई पदाचा संबंध नेमका कुठं लागतो याचा विचार करायचा आहे. एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू. एक 10 मिनिटामध्ये मी पुढे थोडासा विचार याच्यातला सांगतो आणि सेवा संपवतो. विठोबा Bye.
माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय भगवंताच्या जवळ मागणं मागतात. ते का मागतात तर आपल्याला मागायचं कसं हे कळावं म्हणून तुकोबाराय मागून दाखवतात. या मागणीतून मागणं संपवलं पाहिजे ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. माणसाला मागायची वेळ आली तर एकदाच असं मागावं की पुन्हा मागायची वेळच येऊ नये हे तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून शिकवतात. आणि हे मागताना कुणाजवळ मागायचं तर रखुमाईच्या पती असा शब्द तुकाराम महाराजांनी इथं वापरला. रखुमाईचा संबंध काय बरं त्या परमात्म्याचा परिचय तुकाराम महाराजांनी त्याचं संबोधन रखुमाईच्या पती असं केलं आहे. रुक्मिणीच्या नावावरून ओळखला जावा बायकोच्या नावावरून ओळखला जावा एवढा आमचा परमात्मा कर्तृत्व शून्य नक्की नाही पण तरी तुकाराम महाराज रुक्मिणीच्या नावानं त्याला ओळखतात. संस्कृतामध्ये एक सुभाषित असं आहे ते सुभाषिताचा भाव फक्त सांगतो. सुभाषितकारांनी असं म्हणलं आहे स्वकर्तृत्वानं ओळख निर्माण करणं हे नेहमी श्रेष्ठ आहे. वडिलांच्या नावानं ओळखलं जाणं हे मध्यम आहे. सासऱ्याच्या नावानं ओळखलं जाणं हे अधम आहे आणि बायकोच्या नावानं ओळखलं जाणं हे अधमाधम आहे. आता बायकोच्या नावाने कुठं नवऱ्याचा परिचय करून द्यायचा असतो काय हे आमकी आमकीची यजमान अशी ओळख करून देऊ नये. हे आमकी आमक्याची धर्मपत्नी असा परिचय आपल्याकडे चालतो संस्कृतीमध्ये आपल्या. परंतु बायकोच्या नावाने ओळख करून द्यावी एवढा परमात्मा असा नसताना सुद्धा तुकाराम महाराज रखुमाईच्या पती असं का म्हणतात याचा एकच विचार फक्त मी आपल्याला सांगतो आणि तो भागवताशी संबंधित आहे म्हणून सांगतो. तुकाराम महाराजांनी रखुमाईच्या पती म्हटलं याचं कारण आहे. तुकाराम महाराज भागवताचे अभ्यासक आहेत भागवताचे ज्ञाते आहेत. भागवत सगळं तुकाराम महाराजांना माहिती आहे. हे सगळं गृहीत धरून तुकाराम महाराज नुसते भगवंताचे उपासक नाहीत तर भगवंताच्या विशिष्ट क्रियांमधले भगवंताच्या विशिष्ट चरित्राचे अनुकरण करणारेही भक्त आहेत. तुकाराम महाराजांनी ओळखलं आपल्याला पाहिजे देवाकडून प्रेम मग कसं करायचं त्याला रखुमाईच्या पती म्हणल्याशिवाय ते मिळायचं नाही. त्याला तुकाराम महाराजांनी काय केलं भगवंतानी जी युक्ती वापरली तीच आपण वापरली तर आपल्या पदरात लाभ पडेल हे तुकाराम महाराजांनी ओळखलं. काय झालं याच्यासाठी काय आहे भगवंताच्या चरित्रातला एक प्रसंग तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर आहे म्हणून तुकाराम महाराज रखुमाईच्या पती म्हणतात हे मला आपल्याला सांगायचं आहे. कोणता प्रसंग आहे ते सगळं सांगतो. उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र आपल्याला ऐकायचंच आहे पण उज्ज्वल नीलमणींनी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं चरित्र दोन प्रकारचं असतं. अनुभवश्च लीलाचेत उच्यते चरितम द्विधा असं जीव गोस्वामी आपल्याला उज्ज्वल नीलमणीमध्ये सांगतात. अनुभव चरित्र आणि लीला चरित्र याच्यातल्या अनुभवाची एक लीला आहे आणि लीलेचा एक अनुभव आहे. गोवर्धन पर्वत उचलणं ही लीला आहे पण शरण आलेल्याला आश्रय देण्याकरता कष्टकर कार्यही केलं पाहिजे हा त्याच्यातला अनुभव आपण सांभाळला पाहिजे. भगवंताच्या चरणाशी गोकुळातले सगळे गोपाळ गेले की देवा गावात सगळीकडे पाणी आलंय आता बुडून मरायची वेळ आहे आम्ही काय करावं. भगवंतानी सांगितलं नाही माझं मी बघून घेतो तुमचं तुम्ही बघून घ्या दुसऱ्या मजल्यावर जा चौथ्या मजल्यावर जा हे भगवंतानी सांगितलं नाही. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला सर्वांना आश्रय दिला. गोवर्धन पर्वत उचलणं ही लीला आहे पण आपल्या आश्रयाला आलेल्या कुणालाही धिक्कारून परत न पाठवणं हा अनुभव त्याच्यातून आपण घेतला पाहिजे. म्हणून अनुभवातली लीला आणि लीलेतला अनुभव भगवंताचा आपण स्वीकारला पाहिजे हे तुकोबारायांना माहिती आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर भागवतातली एक कथा येते. काय झालं एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या गोपाळांबरोबर नित्याप्रमाणे वृंदावनामध्ये गायी चारायला म्हणून गेल्यानंतर तिथं खेळ झाल्यानंतर गायींचं चरणं झालं. गायी चरायला लागल्या गोपाळांनी खेळ केले. खेळ झाल्यानंतर गोपाळांना भूक लागली. मग सगळे गोपाळ भगवान श्रीकृष्ण असे बसले. त्यांनी आपली आपली शिदोरी खाल्ली. सगळं झालं. पाणी प्यायले. पाणी प्यायल्यानंतर शिदोरी संपली. ती फडकी धुतली झटकून खिशात ठेवली. सगळं झालं आणि मग त्या गायी जेव्हा रवंथ करायला झाडाखाली बसल्या तेव्हा गोपाळ भगवंताला म्हणाले कान्होबा अजून पुष्कळ वेळ रे आपल्याला घरी जायला अर्धवट राहिलेले डाव करून टाकू ना आपण कशाला उद्यावर टाकायचं. म्हणून गोपाळ आणि भगवान पुन्हा खेळायला लागले. खेळता खेळता खूप वेळ खेळ झाला आणि मग एका क्षणी गोपाळांना जाणीव झाली की खेळून खेळून आपल्याला भूक लागलेली आहे. आता काय करावं. सगळे भगवंताकडे गेले आणि म्हणाले कान्होबा भूक लागली बाबा आता खायला काहीतरी पाहिजे. भगवान म्हणाले आता घरीच जायचं आहे ना रे झालं ना. गोपाळ म्हणाले अजून 2 तास आहेत घरी जायला. गाईंना पाणी दाखवून मग घरी न्यायचं आहे आपल्याला वेळ आहे अजून. आता आम्हाला भूक लागली काहीतरी पोटाला पाहिजे. भगवान म्हणाले मग आपापली शिदोरी काढा आणि खा.
गोपाळ म्हणाले शिदोऱ्या संपल्या. भगवान म्हणाले मग मी काय करू, तुझ्याजवळ असली तर दे. भगवान म्हणाले माझी शिदोरी संपून गेली, मग काय करायचं. गोपाळ म्हणाले कान्होबा काही कर, पण आम्हाला भूक लागली, काहीतरी व्यवस्था कर. भगवान म्हणाले ठीक आहे. एका गोपाळाला पकडलं, त्याला सांगितलं झाडावर चढ आणि जवळपास बघ एखादं घरबीर काही दिसतं का. भगवंताची आज्ञा. गोपाळ सरसर झाडावर चढला. वर जाऊन बघतो तर लांबवर त्याला एक घर दिसलं आणि त्या घरातून धूर येताना त्या गोपाळाने पाहिला. गोपाळाने धूर येताना पाहिल्यानंतर त्या गोपाळाला व्याप्ती अनुमान माहिती होतं, नैयायिक असावा कदाचित. तो गोपाळ भगवंताला म्हणाला कान्होबा इथून धूर येतोय त्या अर्थी तिथं अग्नी आहे. यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्नी. ज्या अर्थी इथून धूर येतोय तिथं अग्नी असला पाहिजे. पण तो गोपाळ नुसता नैयायिक नव्हता, नैयायिकाच्या फार पुढचा होता. त्या गोपाळाला नुसतं धूर आणि अग्नी यांचंच साहचर्य माहीत नव्हतं. माहिती होतं असं नाही, अजून एक व्याप्ती त्याला माहिती होती. यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्नीही ही व्याप्ती तर माहिती होतीच, पण यत्र यत्र वन्नीही तत्र तत्र नराहा ही व्याप्ती त्याला माहिती होती. जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं माणूस आहे. कारण काडी लावायची कला अजून दुसऱ्या प्राण्यांना अवगत झालेली नाही हे त्या गोपाळाला माहिती होतं. म्हणून त्यांनी सांगितलं ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी अग्नी आहे, आणि ज्या अर्थी अग्नी आहे त्या अर्थी तिथं माणसं असली पाहिजेत देवा. गोपाळांनी सांगितल्यानंतर भगवंतांनी खाली बोलवलं. सगळ्यांना घेऊन भगवान त्या घराच्या दिशेनं गेले. जवळ जाऊन बघतात तर ते सामान्य घर नव्हतं, ती एक यज्ञशाळा होती. भगवान तिथं बाहेर थांबले आणि सांगितलं ही यज्ञशाळा आहे. मग इथं एक काम करा म्हणे, बाहेरच्या दरवाजात जा, मी इथं थांबतो, मी काही तिथं येत नाही. आणि तिथं यज्ञ करणारे जे ब्राह्मण असतील त्यांना जाऊन असं सांगा की इथं भगवान आलेत, त्यांना भूक लागली आणि खायला काहीतरी पाहिजे. हे सांगितल्यानंतर गोपाळ म्हणाले ठीक आहे. सगळे गोपाळ गेले, यज्ञशाळेच्या दारात जाऊन उभे राहिले. बघतात तर आतमध्ये मोठं असं प्रांगण होतं, विविध पद्धतीची कुंड तिथं केलेली, आणि सगळे ब्राह्मण त्या कुंडाच्या अवतीभोवती बसून त्यांचं स्वाहा 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 आहुती टाकणं चालू होतं. बघ ते गोपाळ तिथे गेले. गेल्यानंतर कुणाचं लक्ष त्यांच्याकडे जायचं काही कारण नाही. बरं ह्यांनाही काही कळेना, आज जावं कुणाला मागावं काय करावं. तसेच थांबून राहिले दरवाजात. एका ब्राह्मणाचं लक्ष गेलं, त्याला वाटलं ही गवळ्याची पोरं आहेत, यांना सवळ्या ववळ्याचं काही भान नसतं, यांना याच्यातलं काही कळत नाही. मध्ये आले आणि कुठं लागले तर आपलं सगळं यज्ञ वाया जाईल. म्हणून एक ब्राह्मण रागाने उठला आणि तो म्हणला हे पोरांनो काय पाहिजे, चला बरं इथून, इथं यायचं नाही, इथं सगळं सवळ्यात आहे, चला बाहेर पडा इथून. आता जा म्हणून सांगितल्यावर गेले तर त्याला पोरं कोण म्हणणार, गोपाळ कोण म्हणणार. गोपाळ तिथंच राहिले. त्या ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला सांगितलं ना जा म्हणून, चला इथं. गोपाळ म्हणाले अहो इथं भगवान आलेत आणि त्यांना जेवायला काहीतरी पाहिजे, काहीतरी द्या. हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला कोण भगवान आणि काय रे, रोज उठतो कोणीतरी स्वतःला भगवान म्हणून घेतो, काय जाहिरात चालवली म्हणे. काही नाही, आम्हाला एकच भगवान माहिती, यज्ञनारायण भगवान, दुसरा भगवान माहिती नाही. जोपर्यंत आम्ही त्याला नैवेद्य दाखवत नाही, वैश्वदेव होत नाही, आमची जेवणं होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. भगवान म्हणता त्याच्या नावाखाली स्वतःची पोटं भरता गोपाळ आहेत का कीर्तनकार आहेत तुम्ही, असं कसं चालेल. असं चालायचं नाही. मग तुम्हाला आत्ता देणार नाही, चला आमचं जेवण झाल्यानंतर उरलं तर तुम्हाला देऊ, निघा इथून म्हणल्यानंतरही गोपाळ हल्ले नाहीत. ते म्हणाले नाही हो काहीतरी द्या, भूक लागली आमच्या भगवंताला, काहीतरी द्या. सांगितल्यावर मग मात्र तो ब्राह्मण चिडला. तिथं एक स्त्रुवा पडली होती. स्त्रुवा नावाचं पात्र आहे, यज्ञपात्र आहे. स्त्रुवा ही यज्ञपात्र आहेत. मोठी लाकडी पळी असते, त्या पळीला असं समोर तोंड मोठं असं गोल वाटी जोडलेली असते, तो मोठी वाटी केलेली असते. त्या वाटीला एक चोच काढलेली असते आणि वरपासून खालपर्यंत त्या वाटीपर्यंत आणि पुढच्या चोचीपर्यंत एक चर खणलेला असतो त्या लाकडामध्ये. वरून तुपाची आहुती सोडायची, ती आहुती बरोबर त्या वाटीमध्ये भरून नंतर यज्ञपात्रात पडते. त्याला स्त्रुवा असं म्हणतात. ती स्त्रुवा त्याने उचलली, एवढी मोठी लाकडी पळी ती हातात घेऊन तो ब्राह्मण आला ना, आता पळता का घालू एकेकाच्या पाठीत म्हणून जो अंगावर आला. मग मात्र गोपाळ घाबरले, धावत 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 भगवंताजवळ आले. भगवंताने विचारलं मिळालं अन्न, भरलं पोट. गोपाळ म्हणाले कशाचं अन्न आणि कशाचं पोट, प्राण जायची वेळ आली होती, तो केवढा ब्राह्मण, त्याचं पोट केवढं, भस्म केवढं, दाढी केवढी आहे, आणि त्याने जर ती स्त्रुवा आमच्या अंगावरती लाकडी पळी मारली असती. गोपाळाला काय माहिती याला स्त्रुवा म्हणतात. ते लाकडी पळी जर आमच्या अंगावर मारली असती देवा, आम्ही फुकट मेलो असतो, कुठेही पाठवता काय आम्हाला. भगवान म्हणाले मिळालं नाही, नाही जीव वाचला हेच खूप आहे कान्होबा. भगवान म्हणाले मग आता एक काम करा. काय करायचं, आता पुढच्या दाराला जाऊ नका. मग भगवंताने त्यांना नियम सांगितला, जेव्हा पुढच्या दारानं मिळत नाही तेव्हा मागच्या दारानं प्रयत्न केले पाहिजेत. भगवंतांनी त्यावेळेला सांगितलेला नियम लोक आजपर्यंत पाळत आलेत, कधी कोणी त्याच्यामध्ये हायगाय करत नाही. पुढच्या दारानं मिळत नाही मग मागच्या दाराने मिळवावं हे भगवंतांनी सांगितल्यानंतर गोपाळ म्हणाले म्हणणं काय.
भगवान म्हणाले काय नाही, आता पुढच्या दाराने जाऊ नका, मागच्या दारात जा, तिथं पाकशाळा असेल, तिथं या सगळ्या ब्राह्मणांच्या बायका स्वयंपाक करत असतील, त्यांना जाऊन एक सांगा, त्यांना म्हणू नका इथं भगवान आलेत म्हणून, त्यांना एवढंच सांगा इथं कान्होबा आला. आपलं कुठलं नाव कुठं वापरलं पाहिजे हे कळलं पाहिजे महाराज. आपली कुठली नावं कुठं वापरायची असतात, कशी वापरायची असतात, देवाने आपल्याला शिकवलं. त्यांना सांगा इथं कान्होबा आला आणि त्याला भूक लागली, एवढंच सांगा, बाकी अवांतर काही बोलू नका. गोपाळ म्हणाले, देवा तुझ्या हातानं आमचा जीव घ्यायचा असेल तर सुखानं घे, पण दुसऱ्याच्या काठीनं साप मारायचे प्रयत्न करू नको. भगवान म्हणाले काय झालं? म्हणे आम्ही पुढच्या दारानं गेलो तर तो ब्राह्मण हातामध्ये लाकडी पळी घेऊन अंगावर आला, मरता मरता वाचलो. मागच्या दारात बायका असतील तर बायकांच्या हातात लाटणी आधीच तयार असतात, त्या सोडतील काय आम्हाला? भगवान म्हणाले तसं नाही बाबा, तुम्ही जा मागे, कान्होबा आला म्हणून सांगा, प्रयत्न तरी करायला काय हरकत आहे, आपले प्रयत्न करा. भागवताच्या दशमस्कंधामध्ये भगवंताच्या आविर्भावाचं जे पूर्वचरित्र आहे, त्या पूर्वचरित्रामध्ये वसुदेव देवकीचं लग्न लागल्यानंतर जेव्हा आकाशवाणी झाली आणि कंसाने देवकीचे केस धरून तिला रथाखाली ओढलं, त्यावेळेला वसुदेवाच्या मुखात शुकाचार्याने या अर्थाचे शब्द घातलेत. आत्ता सांगायचा हेतू ते नाही, फक्त आठवलं म्हणून सांगितलं. मरायचं असेल तर माणसाने प्रयत्न करून मरावं, आणि प्रयत्न अयशस्वी झाले आणि मरण जर आलंच आहे तर मग माणसाचा दोष त्याच्यामध्ये समजू नये. भगवंतानी सांगितलं प्रयत्न करायला काय हरकत आहे. गोपाळ म्हणाले ठीक आहे, पूर्वानुभव चांगला नव्हता म्हणून दबकत 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 मागच्या बाजूला गेले. मागच्या बाजूला बघतात तर तिथं मोठं स्वयंपाकघर होतं. स्वयंपाकघरामध्ये बायका स्वयंपाक करत होत्या, मोठमोठी भांडी चुलीवर ठेवलेली होती, ताटं वाट्या इकडं तिकडं पडलेले होते, काही स्वयंपाक झाला होता, काही स्वयंपाक व्हायचा होता. आणि असं सगळं चालू असताना ते गोपाळ नेमके दारामध्ये जाऊन उभे राहिले. उभं राहिल्यानंतर काही बायकांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. बायकांना ती लहान लहान मुलं दिसले. आधीच अंतःकरण कोमल, दुपारी आपण पाहिलं, आधीच अंतःकरण कोमल, लहान लहान मुलं बघितल्यानंतर वात्सल्य जागं झालं आणि त्या बायका जवळ आल्या आणि पोरांना म्हणाल्या, काय रे पोरांनो, काय बाळांनो, काय पाहिजे तुम्हाला सांगा, कशा करता आलात इथं? इथं सगळं सवळ्यात असतं बाबा, कशा करता आलात, काय पाहिजे तुम्हाला? स्त्री आणि पुरुषातला हवे. हे पोरांनो म्हणलं की पुरुष झाला, आणि का रे बाळांनो काय पाहिजे म्हणलं की बाई झाली. काय फरक असतो बघा ना तुम्ही. बाईंनी विचारलं, का रे बाळांनो काय पाहिजे, कशासाठी आलात? त्यांचं मवाळ बोलणं ऐकून गोपाळांचा धीर वाढला आणि ते म्हणाले, काय नाही हो, इथं कान्होबा आलाय आणि त्याला भूक लागली. कान्होबा शब्द ऐकल्याबरोबर बायका देहभानच विसरून गेल्या. कान्होबा आला, कुठे आला सांगा आम्हाला. अरे कान्होबा आला आणि त्याला भूक लागली हे आधी नाही का सांगायचं? मग हे शिजवलंय कुणाकरता? सगळं त्याच्याच करता शिजवलंय. कुणाच्याही मुखात गेलं तरी अंततोगत्वा त्याच्याच मुखात जातं. मग तोच जर इथं आला असेल तर त्याला अन्न देणं आमचं कर्तव्य आहे. सांगा कुठे कान्होबा? त्याचं कारण होतं महाराज, भगवंतानी कान्होबा हेच सांगायला सांगितलं. त्याचं कारण असं होतं, गोकुळातल्या गोपिका दूध घालायच्या निमित्तानं या बायकांच्या घरी जात असत आणि दूध घालता घालता या ब्राह्मण पत्न्यांना भगवंताचं चरित्र सांगत असत. ते चरित्र ऐकून ऐकून या सगळ्या ब्राह्मण पत्न्यांच्या अंतःकरणामध्ये कृष्णचरण दर्शनाची लालसा निर्माण झाली. त्यामुळे कान्होबा हे ऐकल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणाचा ठाव त्या शब्दाने घेतला. देहभान त्या बायका विसरून गेल्या आणि त्या म्हणाल्या, कुठे दाखवा दाखवा. असं म्हणल्यानंतर ते म्हणाले, तिथं झाडाखाली उभे. बघ त्या बायका म्हणाल्या, चला. मग बायकांनी शिजवलेल्या अन्नाची भांडीच उचलली. ते म्हणाले, चला चला त्याच्याकडे चला. म्हणून बायका निघाल्या. तेवढ्यात एका ब्राह्मणाचं हवीरद्रव्य संपलं म्हणून तो हवीरद्रव्य आणायला मागे आला. बघतो तर बायका भांडी उचलून निघाल्या. त्याला काय करावं कळना. तो तसाच पळत पळत यज्ञ मंडपामध्ये गेला. तिथं ब्राह्मण स्वाहा करत बसले होते. त्या ब्राह्मणांना ओरडून म्हणाला, अरे काय स्वाहा करत बसला? तुमचा स्वाहा झाला, बायका सोडून चालल्या तुम्हाला, आणि कशात स्वाहा करत बसला? चला लवकर. ब्राह्मणांनाही काही कळेना, उठावं का जावं का बसावं, मधून यज्ञात उठलेलं चालतं का चालत नाही, काय करावं काही कळेना, कसं करावं काही कळेना. कारण यज्ञाचे नियम फार कडक आहेत. तो कर्मसिद्धांत आहे. यज्ञात उठताना कसं उठावं, बसताना कसं बसावं. अनावधानाने उठलं तरी यज्ञात दोष मानला जातो. बसताना आपलं पाऊल यज्ञाच्या दिशेनं उभं राहिलं तरी पुन्हा प्रायश्चित्त सांगितलं आहे. याच्याकरता पाऊल असंच राहिलं पाहिजे, असंच उठलं पाहिजे, असंच बसलं पाहिजे. अचानकमधून उठावं का उठू नये, काय करावं ब्राह्मणांना कळेना. तो म्हणाला, तुम्ही बसा इथंच.
त्याची बायको निघाली होती, तो तसाच पळत आला, त्याची बायको निघाली होती, बायकोचं मनगट धरलं, तो म्हणाला मला न विचारता कशी काय जातेस, इतर बायका चालल्या म्हणून माझी बायको जाईल असं होणार नाही, मी काही इतरांसारखा मेंगळा नाही, तुला जाऊ देणार नाही. म्हणून त्याने आपल्या बायकोला पकडलं. त्या ह्याच्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये रवी ताक घुसळण्याचा जो खांब होता त्या खांबाला बायकोला बांधून टाकलं. तो म्हणाला आता कशी जातेस मी बघतो. ती बायको म्हणाली अहो तुमची माझ्यावर सत्ता आहे कारण तुम्ही माझे पती आहात, बरोबर, तुमच्या नावाचं कुंकू मी लावते म्हणून तुमची सत्ता मी मानली पाहिजे, बरोबर, पण तुमची सत्ता माझ्यावर चालते म्हणजे माझ्या देहावरच चालते ना, आत्म्यावर तर चालत नाही ना, माझ्या जीवात्म्यावर माझ्या प्राणावर तर तुमची सत्ता चालत नाही ना, मग देहावर जर सत्ता चालत असेल तर हा देह ठेवा तुमचा तुम्हीच, मी निघाले. म्हणून बांधलेल्या अवस्थेमध्ये त्या बाईनी तिथंच आपला देह सोडून दिला आणि प्राणरूपानं भगवत स्वरूपामध्ये विलीन झाले. दृष्टांत संपला. मला याच्यातून सांगायचं काय आहे, मूल्यवान वस्तू, भूक लागली, आवश्यक आहे, अन्न मागायचं आहे, पण पुढून गेलो तर पुरुष ते अन्न देत नाहीत, मग मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्याच बायकोकडे गेलं की आपल्याला मिळतं. हे भगवंताचं सूत्र तुकाराम महाराजांनी ओळखलं. आणि पुढून जर प्रेम मागायचं असतं तर पांडुरंगाला मागितलं तर मिळत नाही, मग काय केलं पाहिजे, मागच्या दाराने जाऊन त्याच्या बायकोला मागितलं पाहिजे. म्हणून रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती रखुमाईच्या पती म्हणायचं कारण हे आहे, भगवंताकडे गेलो तर प्रेम मागताना भगवान विचारेल अधिकार काय, प्रेम मिळवण्याकरता आत्तापर्यंत काय काय केलं, प्रेम मी फुकट कोणालाही देत नाही. भागवतामध्ये भगवंतानीच असं म्हटलं आहे, मोक्ष पाहिजे असला तर फुकट घेऊन जा, पण प्रेम पाहिजे असलं तर परीक्षा घेतल्याशिवाय प्रेम देणार नाही. मुक्तिम ददाती करहिचित स्म न भक्तियोगम. भागवतामध्ये भगवान बोलतात मुक्तिम ददाती, पाहिजे तेवढा मोक्ष तुम्हाला मी देतो, पण प्रेम मागत असाल तर मी प्रेम असं वरवर वाटणारा नाही, माझ्याजवळच त्या प्रेमाचा तुटवडा आहे, मी तुम्हाला कुठून देऊ. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, त्यालाच प्रेमाचा दुष्काळ आहे, तो कुठून देणार महाराज प्रेम, चालत नाही. मग प्रेम पाहिजे असेल तर अधिकार परमात्मा मागेल. मग अधिकार नसताना सुद्धा काय असतं, साधा एक विचार सांगतो. वडिलांकडे गेलो 10 रुपये मागितले तर वडील म्हणतात कशाकरता पाहिजेत रे, आणि आईकडे जाऊन 10 रुपये मागितले तर आई 20 देते आणि म्हणते चांगलं काहीतरी घे. हां, आई कधी कशाकरता पाहिजे, अधिकार काय, तुला खर्च करण्याची अक्कल आहे का, याची चर्चा करत नाही, ती देते. वडिलांकडे गेलं तर तो चर्चा करतो, अधिकार विचारतो, कशासाठी पाहिजेत, कुणासाठी पाहिजेत, तूच खर्च करणार आहेस का, याच्यातून काय आणणार आहेस, तंबाखू तर खाणार नाहीस ना, हे बाप सगळं विचारतो. विचारलं तरी फरक पडत नाही, पण विचारतो, एवढी गोष्ट नक्की आहे. बाप काहीतरी विचारून अधिकार सिद्ध करतो, आई मात्र कोणताही अधिकार न सिद्ध करता त्याला वस्तू देते. मग प्रेम पाहिजे असेल तर अधिकार मोठा, मग परमात्मा देणार नाही. म्हणून रखुमाईचं नाव मध्ये घेतलं. रुक्मिणीच्या माध्यमातून हे मिळवता येतं हे तुकाराम महाराजांनी ओळखलं. कारण ब्राह्मणांकडे जाऊन ब्राह्मणांनी दिलं नाही, कारण त्यांचं अज्ञान आडवं आलं, पण त्यांच्या बायकांकडे गेलं तर त्यांची भक्ती सफल झाली. तसं आपण जर देवाकडे गेलो तर परमात्मा आपल्याला देणार नाही, पण त्याच्या बायकोकडे गेलं तर मग मात्र भावना सफल होतील आणि आपल्या पदरामध्ये देई मज प्रेम सर्व काळ हे मागणं पडेल असा विश्वास तुकाराम महाराजांना वाटतो. म्हणून तुकाराम महाराज रखुमाईचा पती असं म्हणून संबोधन वापरतात. आणखीनही काही कारण आहेत, परंतु वेळ आपली संपली. मुद्दा आपला त्याच्यातला एवढाच आहे की तुकाराम महाराज रखुमाईचा पती असं भगवंताला म्हणतात. हे सगळं मागणं मागून झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. जर तुझे पायी सुख सर्व आहे तर मागायचं कारणच काय,
असा प्रश्न निर्माण होतो. बरं, तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये 3 पद्धतीचं मागणं मागितलं आहे. 3 मागण्या म्हणजे बहुवचनी झालं, बहु म्हणजे भरपूर झालं. मग भरपूर पद्धतीचं मागणं मागूनही तुकाराम महाराज म्हणतात न मागू आणि मागायच्या 3 मागण्या आणि नंतर म्हणायचं ह्याच्यापेक्षा वेगळं जास्त काही नको. आता अजून किती जास्त असायचं आहे? एखादं मागणं मागणाऱ्याने म्हणावं ह्याच्यापेक्षा जास्त नको, 3 मागायचं आणि ह्याच्यापेक्षा जास्त नको म्हणायचं, याला काय अर्थ आहे? मनुष्य जेवायला बसला, अर्धा लाडू खाल्ला आणि त्याला कुणी वाढायला आलं तर तो म्हणावं नको नको, मला मधुमेह, जास्त काय करायचं आहे, मला त्रास होईल त्याचा. म्हणणं बरोबर आहे. पण 50 लाडू खाली आणि 51वा वाढताना म्हणायचं नको नको, जास्त काय करायचं? आता किती जास्त असायचं आहे? अजून 50 खाल्ले तरी अजून जास्त काय करायचं आहे? या म्हणण्याला काही अर्थ आहे का? 3 मागण्या मागितल्यानंतर न मागो आणि या पदाला अर्थ काय राहणार असा प्रश्न पडेल. त्याचं उत्तर एवढंच आहे, तुझे पायी सुख सर्व आहे हा या अभंगातला अनुभव नाही, हा या अभंगातला सिद्धांत आहे. तुझ्या पायाजवळ सगळी सुख राहतात म्हणून आमचं मागणं तुझ्या चरणाजवळ आहे, हे तुकाराम महाराजांना त्याच्यातून सुचवायचं आहे. आणि न मागो आणिक तुकाराम म्हणत असले तरी मागणं एकच आहे, देई मज प्रेम सर्व काळ, आणि म्हणून प्रेमाशिवाय जास्त काही नको हे तुकाराम महाराजांना त्याच्यातून सिद्ध करायचं आहे. मग प्रेम मिळवायचं आहे, अधिकार पाहिजे. मग कोणता अधिकार? बहिरंग अधिकार आहे सदा माझे डोळे, आणि अंतरंग अधिकार आहे संचरोनी राही हृदया माझी. म्हणून अधिकाराच्या सिद्धीकरता बाकीच्या 2 मागण्या या गौण ठरतात आणि देई मज प्रेम सर्व काळ हे मागणं मुख्य ठरतं. म्हणजे मागणं आहे एकच, म्हणून तुकोबाराय न मागो आणिक म्हणतात, याला काही अर्थ आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्याला कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं हे शिकवलं. मागायचं असेल तर देवाकडेच मागावं. मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, दुसऱ्याकडे मागू नये. मागायचं असेल तर देवाकडेच मागावं. देवाकडेच मागायचं असेल तर प्रेमच मागावं. देवाकडे प्रेमच मागायचं असेल तर त्याची स्तुती करून त्याचं भजन करूनच मागावं. आणि देवाकडे भजन करून प्रेमच मागायचं असेल तर ते अल्पकालीन न मागता नित्य, शाश्वत आणि कायमचं मागावं. या मागणीनेच आपल्या जीवनातल्या सगळ्या मागण्या संपून जातात आणि मग दुसऱ्यासमोर झोळी पसरायची वेळ येत नाही, हे एकूण तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. अभंगाचा मुख्य विषय देवाच्या प्रेमाचा आहे. आपण हरिद्वारला आलो, आपण काही कथा ऐकली, आपण गोपीगीत ऐकलं, आपण रासपंचाध्यायीचा यथाशक्ती विचार केला, यथामती विचार केला. या सगळ्या चिंतनामध्ये जर कुठं भगवंताची मूर्ती, पंढरीनाथाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर 2 क्षण का उभी राहिली असेल, आपल्या जीवनाचं ते सार्थक आहे. 2 क्षण डोळ्यासमोर आलेली ती मूर्ती कायमस्वरूपी सदा आमच्या चित्तात जर राहायची असेल तर त्याच्यासाठी भगवत चरणावर प्रेम केलं पाहिजे. प्रेम केलं पाहिजे याचा अर्थ भगवंताच्या संबंधानं प्रपंचाची कोणतीही तक्रार करायची नाही. प्रेमाची व्याख्या सांगत असताना खरं म्हणजे प्रेम सांगता येत नाही, पण प्रेमाची व्याख्या करताना भक्तिशास्त्राने व्याख्या केली, सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भावबंधनम योनो तत्प्रेमा परिकीर्तितः. त्याला प्रेम असं म्हणतात. काय? एकमेकांच्या संबंध उद्ध्वस्त होण्याची सगळी कारणं सिद्ध झाली तरी जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. एकमेकांचे संबंध उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, देवाने ढुंकून बघितलं नाही, देव परत आले नाही, देवाने अपमान केला, सगळी कारणं संबंध उद्ध्वस्ततेच्या लायक आहेत, परंतु तरीही गोपिकांचं प्रेम कमी झालं नाही, म्हणून ते प्रेम आहे. उद्ध्वस्त होण्याची कारण परंपरा निर्माण होऊनही उद्ध्वस्त न होता जे तसंच राहतं त्याला प्रेम असं म्हणतात. सर्वथा ध्वंसरहितम, कधी? सत्यपि ध्वंसकारिणे, सगळी ध्वंस होण्याची कारणं निर्माण झाली तरी सर्वथा ध्वंसरहितम, काही त्या ध्वंस होत नाही, उद्ध्वस्त होत नाही. तत्प्रेमा परिकीर्तितः, त्याला प्रेम असं म्हणतात. भगवंताकडे आपल्या प्रपंचाची कोणतीही तक्रार न करता फक्त एकच मागणं देवाजवळ मागितलं पाहिजे, देवा आम्हाला जर मागायची वेळ आली, आम्हाला द्यायचंच असेल तर एवढंच आम्हाला द्या की तुमचं प्रेम आमच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी लाभावं. आमच्या जीवनामध्ये पांडुरंगाच्या चरणाची ओढ कायमस्वरूपी लागावी. आम्ही कोणत्याही जन्माला गेलो तरी तुझा संबंध आमचा प्रेमाचाच असावा. आम्हाला पुन्हा पुन्हा ज्या ज्या जन्माला घालशील तिथं तिथं तुझा संबंध यावा, अशीच व्यवस्था तुम्ही आमची करा देवा.
एवढंच मागणं देवाच्या चरणी मागावं. प्रेम, भगवंताचं प्रेम संपादन करणं हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. हे तुकाराम महाराजांना या अभंगातून सांगायचं आहे. थोडक्यात या अभंगाचा विचार करून आपणही देवाजवळ फक्त प्रेम मागावं, अन्य दुसरं काहीही मागत बसू नये. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, हे मागणं अज्ञानाचं मागणं आहे. जर आपल्यावर काही संत वाङ्मयाचे संस्कार आहेत, आपण तीर्थक्षेत्रात अनेक वाऱ्या यात्रा करून आलेलो आहोत, त्या तीर्थामध्ये आपलं स्नान झालेलं आहे, आपलं जीवन उज्ज्वल झालं, पवित्र झालं, निर्मल झालं असेल, तर त्या बुद्धीनं, पवित्र अशा निर्मल बुद्धीनं भगवंताच्या प्रेमाची याचना भगवत चरणाजवळ करावी. एवढंच तुकोबाराय या अभंगातून सांगतात. भागवतातही आपण एवढंच पाहतो आहोत की गोपिकांनी जसं भगवंतावर प्रेम केलं, भगवंतांनी जसं गोपिकांवर प्रेम केलं, ज्या अवस्थेमध्ये गोपिका भगवंताच्या संबंधानं याचना करतात, तशीच याचना आपल्यालाही करता आली पाहिजे. हे तुकोबाराय आपल्याला अभंगातून शिकवतात. तसं प्रेम मागण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य तुम्हाला मला सर्वांना भगवंतांनी द्यावं, एवढी प्रार्थना त्याच्याच चरणी, त्याच्याच गंगेच्या किनाऱ्यावर, त्याच्याच क्षेत्रामध्ये, हरिद्वार क्षेत्रामध्ये भगवंताच्या चरणी आपण ही प्रार्थना करू. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, गंगा मातेच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, नारद माऊली तुकाराम, माऊली